तू त्यांना इतकं कसं काय फ्रीडम देऊ शकते आई? कोणी कंप्लेंट केली आणि पोलीस आले तर बदनामी आपली होणार ना. तू उगाच पराचा कावळा करतोय श्रीकांत. तुला वाटते ना तशी ती मुलं नाहीयेत. प्लीज. अरे मला सांग, आजकाल टेन्शन कोणाला नसतं? प्रत्येकाला काही ना काही टेन्शन, ताणतणाव हे आहेतच. मग आता अशी पार्टी करून, नाच करून ह्या सगळ्या टेन्शनचा निचरा करावा असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी केली असेल ना पार्टी. तू का त्याचा एवढा त्रास करून घेतोयस बाळा? आई हे तू बोलतेस? आय कॅन्ट बिलीव्ह इट. हा, ती मुलं करतात ते सगळंच मला पटतं असं नाहीये. आता ते ड्रिंक घेतात हे नाही आवडत मला, पण म्हणून ती मुलं वाह्यात आहेत, वाया गेलेली आहेत अशी त्यांना लेबल लावलेली मला मान्य नाही. मी ओळखते अरे चांगलं त्यांना. फक्त ड्रिंकच नाही, त्यांनी मुली आणल्यात का रूमवर? काय मुली मुली लावलेस रे? त्या मुली त्यांच्या मैत्रिणी आहेत. मुला मुलींमध्ये निखळ मैत्रीचं नातं असू शकत नाही का? सांग मला. ही मुलं आहे ना, उत्तम उदाहरण आहे त्याचं. आणि त्या सगळ्यांना त्यांची सीमारेषा माहितीये आणि तिथे पार करणार नाही त्याची मला खात्री. कळलं? पुढे ते का चांगलंच वागणार का आई? तू साधी आहेस, तुला कोणी सहज वेडा बनवू शकतं. ते काही नाही, बाबा नसताना त्यांच्यावर मीच लक्ष ठेवणार. बघ, हे लक्ष ठेवायची काही गरज नाहीये तुला. मी त्यांना व्यवस्थित ओळखते, त्यांचं काय करायचं ते मी बघेन. हा, हिच्याबद्दल पण काही तक्रार आहे का तुझी? कारण ही पण त्यांचीच मैत्रीण आहे. हिच्यावर पण नजर वगैरे ठेवणार आहेस का? खबरदार. चला झोपा आता, खूप उशीर झाला. हे तुझे मित्र आहेत? गुड नाईट. काय यार तो आगीचा गोळा. मला असं वाटतं तर तुम्हाला त्याच्याकरता म्हणून एक वेगळं फायर एक्सटिंग्विशर आणायला लागणार आहे. अभि तुला कॅम्प फायर माहितीये? कॅम्प फायर, त्या कॅम्प फायर वर फक्त ऊब घ्यायची असते, त्याच्या आगीला घाबरायचं नसतं रे. चल. हे पण तो कसा आहे तो जाडिया डॉनल्ड? विचित्र आहे रे हा जाडिया. म्हणजे बघा ना, काहीही बडबड करत होता, अगदी काही नॉनसेन्स. आणि प्लीजच म्हणजे लोकांना त्रास बीस होईल एवढं लाऊड म्युझिक नव्हतं आपलं. कमॉन. हा यार, ऍक्च्युली आपल्या म्युझिक पेक्षा ना तो किती मोठ्याने बोंबलत होता. एक्झॅक्टली. होपलेस यार. तुमचा लँडलॉर्ड होता म्हणून मी काय गेलं नाही, नाहीतर आणि मला एक कळत नाही, त्याला जाऊन सांग जरा. दुसऱ्यांना मॅनर्स 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 शिकवतो ना, आधी स्वतःकडे बघ. युएस वरून आल्या कुठून आला कळतच नाहीये. पार्टी खराब केली यार. अच्छा, म्हणजे आपली काहीच चूक नव्हती का? ते बाहेर काय घडलंय ना ते तुला माहिती नाही. किती गोंधळ घातलाय याने माहितीये का तुला बाहेर? नाही तर काय, मला मान्य आहे की श्रीकांत जरा ओव्हर रिॲक्ट झाला, पण आपणही जरा जास्त केलं यार. कमॉन. त्रास झाला की माणूस चिडतोच ना. काय आडावडीक चाली, जरा थोडा धीर धरा ना मग तुमचं. कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात घडतंय. कमी कमी स्वप्नात आहे. नीतू प्लीज,
ग मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभया हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके